आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। बहुजन समाज पार्टीच्या वतीने आरोपीस अटक करावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। बीएस पॅन्थर्सच्या संघटना लातूर तालुकाध्यक्ष सचिन सुरवशी या युवकाचा जुलै महिन्यात खून करण्यात आला। सदरील प्रकरणात उदगीर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या खून प्रकरणातील आरोपीस अजूनही अटक करण्यात आलेला नाही असा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात 20 ऑगस्ट रोजी बहुजन समाज पार्टी परभणीच्या वतीने जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन सादर करण्यात आले। सदरील निवेदनात असे सांगण्यात आले की सचिन सुरवंशी हा युवा कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीत सक्रिय कार्य करत होता। त्याचा झालेला निर्गुण खून आणि त्या जबाबदार असणाऱ्या आरोपीस अजूनही अटक करण्यात आलेली नाही। सदरील प्रकरणी पोलिसांची कारवाई संदर्भात संशय व्यक्त केला जात आहे। आरोपीला तात्काळ अटक करावी व संबंधित तपासणी अधिकाऱ्यावर देखील कारवाई करायची मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। जर का लवकरात लवकर ही कारवाई झाली नाही तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे। या निवेदनावर बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव इंजिनियर अनिरुद्ध रणवीर, प्रदेश सदस्य देवराव खोंदारे, जिल्हा प्रभारी अशोक वायबळ, जिल्हाध्यक्ष प्रसन्नजित मस्के, जिल्हा सचिव समाधान पोटबरे, परभणी विधानसभा अध्यक्ष राजकुमार एंगडे यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। सचिन सूर्यवंशी नावाचा एक सामाजिक कार्यकर्ता होता जो फुलेशाह आंबेडकरी विचारधारेसाठी काम करत होता। समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी घडाव्यात म्हणून त्यांनी काही कारणास्तव तिथल्या कॉन्ट्रॅक्टरसोबत त्याच्या काही गोष्टी समाजहितासाठी असाव्यात या संदर्भात त्यांनी त्याचं मत व्यक्त केलं आणि त्यानंतर त्याच्या मताला लक्षात न घेता त्याच्या विरुद्ध हे प्राणघातक त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। हा घटना कधी घडलेली आहे? घटना 2 महिन्यापूर्वी 302 कलम नुसार याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, पण या आरोपींना या गुन्हेगारांना अद्याप अटक झालेली नाही। तर आमची मागणी ही आहे की या अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर दबाव निर्माण करणे, धमकावणे या संदर्भामध्ये अशा लोकांना जर का हल्ले होत असतील तर सामाजिक क्षेत्रामधल्या लोकांनी काम करायचं कसं आणि समाजहिताच्या गोष्टी मांडायच्या कशा। संविधानाच्या 19व्या कलमाने प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि असं समजतो आम्ही हे व्हायोलेशन ऑफ फंडामेंटल राईट्स झालेलं आहे आणि ही सिरियस गोष्ट लक्षात घेऊन प्रशासनाने याच्यावर त्वरित कारवाई करावी। गुन्हा दाखल होऊन सुद्धा अजून अटक झालेली नाही, काय कारण असू शकते? हे कारण प्रशासनाने शोधून काढायचे आणि का अटक होत नाही याची सविस्तर खुलासा मीडियाच्या समोर लातूर जिल्ह्याचे जे जर का योग्य अजून कारवाई झाली नाही पोलीस प्रशासनाकडून आपण काय करणार? आम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना या गोष्टीशी अवगत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जर याच्यावर जर योग्य कारवाई झाली तर बहुजन समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल।